तर आज आपण पाहणार आहोत हे खरे खरे व्हावे ह्या कवितेची प्रश्न उत्तरे। प्रश्न पहिला आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं अ, कवयित्रीला आकाशात कसे फिरावेसे वाटते? तर उत्तर असेल, कवयित्रीला आकाशात हवेवर आरूढ होऊन उडावेसे मतलब फिरावेसे वाटते आहे। नंतर आ, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? उत्तर आहे, कवयित्रीला गवतावर दवबिंदू होऊन उतरावेसे वाटते। ई, धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? तर धुके बनून कवयित्रीला धरतीवर उतरावेसे वाटते आहे। ई, कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? तर उत्तर आहे, कवयित्रीला अंधार नष्ट करण्यासाठी सूर्यकिरण व्हावेसे वाटते आहे। प्रश्न दुसरा, खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा। अ, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे। ऑप्शन आहेत, 1, सूर्यकिरणांची वाफ व्हावी। 2, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी। 3, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा पुन्हा दवबिंदू बनावा। तर ह्याचं उत्तर असेल नंबर 3, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा पुन्हा दवबिंदू बनावा। नंतर दुसरा प्रश्न आहे, आ, भास नको मज तुम्हा सांगणे हे खरे खरे व्हावे। तर यासाठी ऑप्शन आहेत, 1, निसर्गातल्या रंगात रंगून जावे। 2, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात। आणि तिसरा ऑप्शन आहे, कोणतीच गोष्ट भासमान नसावी। तर ह्याचं उत्तर आहे नंबर 2, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात। प्रश्न तिसरा आहे, कवितेतून शोधा। जसं की उदाहरणार्थ, चंद्राशी खेळणारा कोण आहे? भणाणणारा वारा। तर अ आहे, अवकाशी विहारणारा। आता अवकाशी कोण विहारतो? तर पक्षी। उत्तर आहे पक्षी। नेक्स्ट, आ, गवतावर उतरणारे दवबिंदू। उत्तर आहे दवबिंदू। ई, धरणीवर उतरणारे धुके। उत्तर आहे धुके। ई, ऊर्जेचा स्रोत असणारे सूर्य। ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य। काळोखाला चिरणारा, ऊ आहे काळोखाला चिरणारा। उत्तर आहे सूर्यकिरण। उत्तर सूर्यकिरण। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न चौथा, खरे खोटे याप्रमाणे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा। जसे की खरे खोटे, तसेच तुम्ही लिहू शकता वर खाली किंवा इकडे तिकडे किंवा इथे तिथे, अशा प्रमाणे तुम्ही विरुद्धार्थी शब्द लिहू शकता। प्रश्न आहे 5वा, मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्ये लिहा। म्हणजे तुम्हाला काय विचार करायचा आहे की जर तुम्ही झाड झाले तर तुम्ही काय करणार हे तुम्हाला लिहायचं आहे। नंतर प्रश्न क्रमांक 6, हे शब्द असेच लिहा। तर जसे खाली शब्द दिलेले आहेत ती तुम्हाला शब्द ॲज इट इज तसेच लिहायची आहेत। प्रश्न 7वा आहे, झुळूक मी व्हावे कवी दा अ कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा। तर तुम्हाला ही जी कविता आहे त्याचे वर्णन तुम्हाला लिहायचे, वाचन करायचे आहे। प्रश्न 8वा, ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या व त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर असे अक्षरात लिहा। नंतर दुसरा प्रश्न, कवयित्रीला जशी अनेक रूपे व्हावीशी वाटतात असे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते हे लिहा। मग जसे की या कवितेमध्ये आपण पाहिलं की कवयित्रीला वेगवेगळी रूपं घ्यायची आहेत, कवीला त्या रूपामध्ये जावंसं वाटते, तसं तुम्हाला काय वाटते तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। कवितेची प्रश्न उत्तरे जर तुम्हाला समजली असेल तर मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। आणि जर अशीच प्रश्न उत्तरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करत राहील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत कोणत्याही धड्याची जर तुम्हाला प्रश्न उत्तरे हवी असेल
तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.